नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन नेमकं कधी आहे व राखी बांधण्याची शुभ मुहूर्त कोणता आहे? चला तर बघूयात. 2024 रक्षाबंधन सोमवारी म्हणजे 19 ऑगस्ट रोजी आहे. पण राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते आपण बघूया. भावा बहिणीमध्ये प्रेम व्यक्तिगत करणारा भावा बहिणीचा नात्यातले बळकट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यातील येणाऱ्या या सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो म्हणजे भावाने. दरवर्षी रक्षाबंधन सण साजरा केला. यावर्षी राखी पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी आलेली आहे. तसं श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन सण हे येतो. यावेळी रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची सावली पडली आहे. पुराणानुसार असे म्हणतात की भद्र काळात भावाला राखी बांधू नये. शूर्पणखाने रावणाला भद्र काळात राखी बांधली होती आणि रावणाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे जाणून घेऊयात की रक्षाबंधनाच्या दिवशी आलेले भद्रा काळाबद्दल माहिती. तसंच ही रक्षाबंधन यावर्षी सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला येत आहे. पण श्रावण शुक्ल चतुर्दशी 18 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 2:21 पासून भद्र सुरू होत आहे. तसंच भावाला राखी कधी बांधायची? भद्रकाळ श्रावण शुक्ल पौर्णिमा सोमवार 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:24 संपणार आहे. त्यानंतर रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. भद्रकाळ संपल्यानंतर बहिणीने भावाला राखी बांधावी. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असेल तर भद्राचे व्यवस्था पातळ लोकांमध्ये असलेले खूपच अशुभ मानले जात आहे. भद्रा जेव्हा पाताळ किंवा स्वर्गात असतो तेव्हा पृथ्वीवर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. तरीही काही तास राखी बांधू नये. भद्रकाळ संपल्यानंतर राखी बांधावी. तसंच रक्षाबंधनाला अनेक योग जुळून येणार आहेत. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्ताबद्दल बोलताना म्हणले की रक्षाबंधनाला अनेक योग जुळून आलेले आहेत. यावेळी रक्षाबंधन दिवशी सौभाग्य योग व तसेच रवी योग, शोभन योग आणि संगमा बरोबरच सिद्धी योग ही आहे. सोमवार असल्यामुळे हे योग खूप शुभ मानले आहेत. तसेच रक्षाबंधनात भद्रकाळाचा अडथळा 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:24 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतरही तुम्ही राखी बांधू शकतो. असं आहे रक्षाबंधन 2024 ची माहिती व भद्रकाळाची माहिती.